मुरबाड शहरातील सोनारपाडा येथे सर्वे नंबर 267चा एक पैकी 2 या गार्डनसाठी आरक्षित भूखंडावर गाळे बांधून या भूखंडाला कंपाऊंड केले आहे. त्यामुळे हा भूखंड मोकळा करावा यासाठी मुरलीधर बगाडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. लवकरात लवकर हा भूखंड मोकळा करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. आम्ही मौजे सोनारपाडा मुरबाड गट नंबर 267-1/2 या गटामध्ये जो ओपन पेस गार्डन आहे त्या गार्डनमध्ये एकनाथ चिराटे यांनी अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमण करून गाळा आणि घर बांधलेले आहे. तसेच त्या लगतच एक मंदिर आहे. त्या मंदिरात पण जाण्यासाठी तो मनाई करत आहे आणि जातीवाचक शब्द बोलत आहे. फॉर एक्झाम्पल, मी महारा आहे तर बोलतो महाराणी इथं यायचं नाही, टाळा लावून ठेवतो. अशा प्रकारचं तो वागणूक देत आहे. म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे. ती तरी नगरपंचायतनं त्वरित ते तोडण्यात यावं आणि हटवून द्यावं एवढीच मागणी आहे आमची. नगरपंचायतला आपण तक्रारी केलेली आहेत का? तक्रारी केलेले आहेत, त्याचे पेपर आमच्याकडे आहेत. नगरपंचायतीचं काय म्हणणं आहे? नगरपंचायत त्याच्यावर काय कार्यवाहीच करीत नाही, म्हणून तर हे उपोषण करायला घेतलंय आम्ही. हे त्याचे पेपर, हे आमच्या गावकऱ्यांच्या सह्या, सगळे 7/12 कॅन्सल होऊन बी तो जर आमच्यावर दखल देत नाही तर काय फायदा नाही. जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड.